गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशा होणाऱ्या लढतीत अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष वसंत देशमुख यांना त्यांच्याच पक्षाचे आमदार अभिजित पाटील, आमदार उत्तम जानकर व आमदार नारायण पाटील यांचा विरोध होताना दिसून येत आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे हे मात्र वसंत देशमुख यांच्या पाठीशी राहिल्याचे दिसून आले आहे। मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातर्फे ऐनवेळी उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे दिसून आले होते। तत्पूर्वी या मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर केली होती, परंतु पुन्हा सिद्धी कदम यांनी उमेदवारी रद्द करीत राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली। मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राजू खरे हे तुतारी चिन्हावर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, परंतु राजू खरे यांच्या हृदयात शिवसेनेचा धनुष्यबाण असल्याची चर्चा अनेक घटनांमुळे वेळोवेळी होताना दिसून आली आणि खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जाहीर सभेत याकडे लक्ष वेधले होते। आमदार राजू खरे हे मूळचे शिवसैनिक असल्यामुळे त्यांचा शिवसेनेकडे मोठा ओढा असल्याचे सातत्याने दिसून आलेच होते, परंतु शरदचंद्र पवार पक्षात दाखल झाल्यानंतर व या पक्षातून आमदार झाल्यानंतर देखील राजू खरे हे सोलापूर जिल्ह्यात जिथे तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षाचा कार्यक्रम असो अथवा सार्वजनिक कार्यक्रम असो उपस्थित राहिल्याचे दिसून आले आहे। परंतु सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत राजू खरे यांनी पक्षनिष्ठेला प्राधान्य दिल्याचे दिसून आले, तर पंढरपुरात रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनावेळी बोलताना राजू खरे यांनी शरद पवारांनी कुंकू लावले म्हणून मी आमदार झालो अशी जाहीर कृतज्ञता व्यक्त करत सोलापूर जिल्ह्यातील कट्टर शरदचंद्र पवार समर्थकांचे मने जिंकले आहेत। आम्ही रोहितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारला सलोखी पुढे करून सोडल्याशिवाय राहणार नाही। बांधवांनो, रोहितदादा या तुम्ही जिथे शिवाजी चौकात बसला इथंच माझे वडील टांगा चालवायचे आणि एक टांगीवाल्याचा मुलगा पंढरपूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्याचा आमदार होण्याचा मान मला मिळाला। त्याच्या मागे दादा पवार साहेबांनी मला तिकीट दिलं। शरद पवार साहेबांचं कुंकू माझ्या कपाळाला लागलं, त्याच्यामुळे मी कधीही त्या कुंकाशी बेमान होणार नाही। हा जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे। या जिल्ह्यामधून महाविकास आघाडीचे दादा रोहित दादा, महाविकास आघाडीचे 11 पैकी 6 आमदार हे पवार साहेबांच्या विचाराचे निवडून आले। या जिल्ह्यातल्या 3 लोकसभा मतदारसंघापैकी तिन्हीच्या तिन्ही ठिकाणी पवार साहेबांना मानणारा हा सोलापूर जिल्हा तिन्ही आपले खासदार भारताच्या संसदेमध्ये निवडून गेले। दादा, आज तुम्ही या पंढरपूरमध्ये अन्नत्याग उपोषणाला बसला ते स्वतःसाठी नाही, शेतकऱ्यांसाठी। मला आठवतं आम्ही लहान होतो, पवार साहेब वयाच्या 27व्या वर्षी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून 1967 साली गेले आणि साहेबांनी जे आंदोलन उभं केलं
ते सांध्या ते बांद्यापर्यंत अशी अनेक आंदोलनं नागपूरला साहेबांनी धडकवली. असा हा शरद पवार साहेबांचा पक्ष महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या इतिहासामध्ये, भारताच्या संसदेमध्ये गेली 65 वर्ष झालं कुठलीही एकही निवडणूक न हरणारा योद्धा कोण असेल तर शरद पवार साहेब असतील. आज सगळ्याला मान खाली करावी लागते ज्यावेळेला पवार साहेब संसदेमध्ये जातात. 65 वर्ष का खायचं काम नाही त्यांच्या संसदीय राजकारणाला झाली. आणि आज त्यांचे नातू रोहित दादा पवार हे त्यांच्याच पायावर पाय ठेवत महाराष्ट्रामध्ये कांद्याचं आंदोलन असेल, आज आपण जर बघितलं जिथं आंदोलन चालू आहे तिथं रोहित दादांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे. परवा मुंबईच्या वेशीवरती रोहित दादांनी आंदोलन केलं, नाशिकला रोहित दादांनी आंदोलन केलं, आज पंढरपूरला अन्नत्याग आंदोलन करतायत. हे कुणासाठी करतायत? ज्याला शेतीमधलं काही ज्ञान नाही ते राज्याचे प्रमुख झालेले आहेत आणि त्यांनी कर्जमाफी काढलेली आहे. जी फसवी कर्जमाफी आहे ती फसवी कर्जमाफी ही तुमच्या सगळ्यांच्या समोर रोहित दादांनी मांडली. म्हणून बांधवांनो, दादांना पाठिंबा देण्यासाठी पंढरपूर असेल, मोहोळ असेल, उत्तर सोलापूर असेल, माढा असेल, पण मला माहिती आहे की हा जिल्हा ह्या वयामध्ये सुद्धा पक्षामध्ये बंड झाल्यानंतर सुद्धा पवार साहेबांची एकच सभा टेंभुर्णीला झाली आणि या जिल्ह्यानं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवार साहेबांवर प्रेम केलं. संजय घाटणेकर इथं आहेत. दादा 4 जागा तुतारीवरून उभारल्या, 4च्या 4 आमदार प्रचंड बहुमतानं पवार साहेबांच्या एकाच सभेनं निवडून दिले. जर साहेबांनी अजून सभा दिल्या असत्या तर भारतीय जनता पक्षाचे 5 पैकी 3 आमदार घरी गेले असते दादा. कारण या जिल्ह्यानं जेवढं तुमच्या पुणे जिल्ह्यानं पवार साहेबांवर प्रेम केलं नाही त्याच्या 10 पटीनं रोहित दादा हा सोलापूर जिल्हा हा पवार साहेबांवरती प्रेम करणारा जिल्हा आहे. साहेब मंत्रिमंडळात पहिल्यांदा मंत्री झाले त्यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. पुण्याचे पालकमंत्री नाही झाले, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. म्हणून बांधवांनो, हे आंदोलन अत्यंत उग्र रूपात आपल्याला करावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं लोकशाही पद्धतीनं आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. आंदोलन आमचं दडपण्याचं कुठलंही कारण नाही. प्रशासनाला सुद्धा इशारा देतो, आमच्या हातामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि संविधानाप्रमाणे रोहित दादा त्यांच्याबरोबर आम्ही या आंदोलनामध्ये, अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी आहोत. चुकून सुद्धा गडबड करण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर गाठ आमच्याशी एवढं लक्षात ठेवा. शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन आहे, बळीराजासाठी हे आंदोलन आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे.